100% शास्ती माफीची अफवा, अरुण मुंडे। 50% शास्ती माफी सवलतीचाच लाभ घ्या, नागरिकांना आवाहन। शेवगाव प्रतिनिधी, मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी 100% शास्ती माफी दिली जात असल्याची अफवा पसरत असल्याचे स्पष्ट करत संबंधित दाव्यांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन अरुण मुंडे यांनी केले आहे। नागरिकांनी केवळ शासनाच्या अधिकृत योजनांनुसार उपलब्ध असलेला 50% शास्ती माफी सवलतीचाच लाभ घ्यावा असे त्यांनी नमूद केले। मुंडे यांनी सांगितले की सध्या सोशल मीडियावर किंवा इतर माध्यमातून 100% शास्ती माफीबाबत चुकीची माहिती पसरवली जात आहे। मात्र अशी कोणतीही योजना शासन किंवा नगरपालिकेकडून लागू करण्यात आलेली नाही। त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांकडेच लक्ष द्यावे। नगरपालिकेकडून कर थकबाकीदारांसाठी 50% शास्ती माफीची योजना लागू असून नागरिकांनी या सवलतीचा लाभ घेऊन आपली थकबाकी लवकरात लवकर भरावी असेही त्यांनी आवाहन केले आहे। वेळेत कर भरणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून यामुळे शहराच्या विकास कामांना गती मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। नगरपालिका प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत माहिती करता थेट कार्यालयाशी संपर्क साधावा। प्रतिनिधी अयाज शेख, शेवगाव। पाणी पुरवठ्या संदर्भात सगळे कर्मचारी आणि सगळे नगरसेवक सन्माननीय एक बैठक आज पार पडली पाणी टाकी तिथं। उन्हाळ्यात भविष्यामध्ये निर्माण होणारा पाणी तुटवड्या संदर्भात काही सूचना आणि काही सुधारणा या संदर्भात सगळी चर्चा झालेली। आणि आज मी दुसऱ्या एक विषयावर सर्व शेवगावच्या नागरिकांना आवाहन करतो की आता सध्या ज्या शास्तीचा विषय चालू आहे आणि पाणीपट्टी आणि घरपट्टी मार्च एंडचा भरण्याचा आता सध्या जी गडबड चालू आहे त्याच्यामध्ये जरा काही लोकांच्या आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। आज शेवगाव नगरपालिकेच्या शास्तीमध्ये 50% सूट आपल्याला मिळालेली, ती गेले 4-5 महिने झाले आपण त्या सूटचा फायदा घेतो। परंतु प्रशासनाच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारच्या कॅबिनेटची मंजुरी झाल्यानंतर शास्तीत सूट देण्याबाबतचा निर्णय कलेक्टरला 50% पर्यंत पुढील मंत्रालयामध्ये पुढील जेवढा पाहिजे तेवढा मंत्रालयात मंजुरी असा एक निर्णय झाला होता। पण आपल्या नगरपालिकांनी आणि पाथडी नगरपालिकांनी दोघांनी प्रस्ताव 50%चा दिला आणि श्रीगोंदा आणि कोपरगाव यांनी 100%चा प्रस्ताव दिला। पण तो प्रस्ताव मंत्रालयासाठी पाठवण्यात आल्यानंतर आता 2 दिवसापूर्वी श्रीगोंद्याची मंजुरी झाली। त्याचा पाठपुरावा माननीय आमदार पाचपुते आमदार विक्रमदादा त्यांनी घेतला आणि 2 दिवसापूर्वी म्हणजे आता 2 दिवसापूर्वी आज तारीख आणि उद्या 31 तारखेपर्यंत समजा असं सगळं एक 7-8 दिवसाचा त्यांना कालावधी भेटला पैसे भरायला। म्हणजे आतापर्यंत त्यांना शास्तीमध्ये माफी नव्हती, पण आपल्याला गेले 4-5 महिन्यापासून शास्तीमध्ये माफी 50%ची होती। काही लोकांनी गावामध्ये चर्चा सुरू केली की सत्ताधाऱ्यांनी किंवा नगरपालिकेच्या नगरसेवकांनी शास्तीची माफी द्यावी। मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की कोणाच्याही भूलथाप्याला बळी पडू नये, कारण शास्ती माफी देण्याचा अधिकार हा नगरपालिकाचा नाही। हा एक तर मंत्रिमंडळात निर्णय झाल्यानंतर नगर विकास कोण निर्णय झाल्यानंतर तोला अधिकार किती टक्क्यात हे तो कलेक्टर पर्यंत सबमिट करणं आणि मग त्याच्यानंतर निर्णय होणं। डायरेक्ट जसा ग्रामपंचायत आणि महानगरपालिकेला शास्ती माफ करण्याचा अधिकार आहे, पट्टी कमी जादा करण्याचा अधिकार आहे, तो नगरपालिकेला नाही। म्हणून ती अडचण आपली निर्माण झालेली आहे आणि जी शास्ती 50% माफी झाली ती आता मार्च एंड पर्यंतच तिची मुदत आहे। म्हणून कोणी जर म्हणत असेल तर 100% झाले पाहिजे तवार मी भरणार नाही, काही म्हणत असले भरू नका, 100% करावं लागेल, आपण सत्ताधारी काय करतात हे चुकीचं जाणून बुजून राजकारण कुणी करू नये। कारण आता 50% शास्तीचा लाभ घेतला नाही तर मार्च एंड नंतर त्याला 24% दंडात्मक व्याज लागणार आहे, जे लाभ घेणार नाही। आणि नगरपालिकेचा आणि पाणी पुरवठ्याला शास्ती नाहीये, माफी नाही, पाणी पुरवठ्याला 100% ते भरणं, पण घराच्या पट्टीला त्याची 50% माफी। म्हणून सगळ्यांनी लाभ घेतला पाहिजे आणि ते भरलं पाहिजे। आपल्याकडे जे 100% वसुली त्याच्यात 50%च्या पुढे आपली वसुली झाली, 35% शासकीय कार्यालय 20% की त्याला कलेक्टरनी जिल्हाधिकाऱ्यांनी सक्तीची वसुली करायची नाही सांगितले, त्याच्यामुळे त्यांच्या वसुली चालू आहेत पण तेवढ्या सक्तीच्या नाहीत। आणि दुसरं 15% वसुली ही विखे कॉलेजची आणि त्या संदर्भात न्यायालयीन लढा चालू आहे।
त्याच्यामुळं आपण 65% जवळजवळ 50% पुढे आपण वसुली केली. 12-13% आपल्याला आता वसुली राहिलेली, 12 ते 14% आसपास. आणि त्यासाठी ठराव घेणं, 100% मंत्रालयापर्यंत जाणं आणि मंत्रालयात गेलं का लगेच दुसऱ्या दिवशी ते मंजूर होणं असं होणार नाही. कारण गेल्या 6 महिन्यापासून श्रीगोंद्याची मंजुरी आता 2 दिवसापूर्वी मिळाली. आपल्याला आता वेळ राहिलेला नाही. मार्चंट श्रीगोंद्यावाल्याला मी मार्चंट आहे आणि आपल्याला मार्चंट फायनल आहे. त्याच्यानंतर त्याला त्या शास्तीला सवलत नाही. म्हणून कुणीही कोणाचा गैरसमज होता असेल तर करून घेऊ नये. आपण उद्याच्याला मार्चंट पर्यंत आपले पैसे भराव ही सगळ्यांना मी विनंती करतो. पट्टी भराव विनंती करतो. कारण त्यानंतर त्याच्या व्याज लागणारे आणि इथून पुढच्या काळात आपण जर वर्षाला रेग्युलर पैसे भरले, टायमाला भरले, तर आपल्याला एकही रुपया व्याज लागत नाही. तर ही व्याजची सिस्टीम नगरपालिकेचे जरा जास्त आहे. माझ्या दृष्टीने चुकीची पण आहे, पण त्याला आता काही पर्याय आपण करू शकत नाही. म्हणून मी विनंती करीन, 100% शास्ती माफ होत असेल तर मी त्यासाठी तयार आहे. पण आज ती परिस्थिती करता येणारी नाही. म्हणून मी आपल्याला विनंती करीन का कृपया नगराध्यक्ष करीत नाही, नगरसेवक करीत नाही, जाणून बुजून हे काही लोक जे गैरसमज तयार करतात ते कुणी करू नये एवढी विनंती करतो. पाणी पुरवठ्याचे कर्मचारी आणि नगर परिषदेचे पदाधिकारी यांची जी संयुक्त बैठक होती कशी? आता उन्हाळा सुरू झाला, आपल्याला माहिती आहे. पाण्याचा भीषण प्रश्न निर्माण होतो आणि एप्रिल, मे, जून मध्ये